नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हा महत्त्वाचा उपक्रम आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिला जातो। सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। शेतकरी मित्रांनो, आता 8वा हप्ता कधी येणार ते सविस्तर माहिती जाणून घेऊया। या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने शेतकरी कल्याणासाठी केली असून ती केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यामध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते। प्रत्येक हप्त्यातील निश्चित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळतो। विशेषतः खते, बियाणे, कीटकनाशके यासारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम उपयुक्त ठरते। आता शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याची अपेक्षित वेळ मर्यादा काय असणार? तर विविध माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती। पण शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे या हप्त्याचे वितरण 7 जानेवारी 2026 पर्यंत विलंबित होण्याची शक्यता नाकारता सुद्धा येत नाही। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, अद्याप शासनाकडून कोणतीही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही। त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्याची अचूक तारीख शासकीय घोषणावरच अवलंबून असेल। लाभार्थ्यांची कठोर तपासणी केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, आता लाभार्थ्यांची कठोर तपासणी ते कशी केली जात आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। यावेळी 8वा हप्ता वितरण करण्यापूर्वी शासनाने लाभार्थ्यांची अत्यंत कठोर तपासणी केली आहे। या तपासणीच्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात सुद्धा आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांची माहिती अद्याप ठरवलेली नाही, त्यांची कागदपत्रे अपुरी आहेत किंवा त्यांची पात्रता पूर्ण होत नाही, अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा फायदा मिळावा आणि सरकारी निधींचा योग्य वापर व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले काय आहेत? तर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असते। सर्वप्रथम पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर आपली माहिती पूर्णपणे अद्याप आहे की नाही याची खात्री करून घ्यायची। त्यानंतर फार्मर आयडी, 712 उतारा, बँक खाते तपशील, आधार कार्ड माहिती आणि मोबाईल नंबर इत्यादींचा समावेश होतो। यापैकी कोणतीही माहितीत चूक असल्यास तातडीने तिचे निवारण करा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये जर तुमची काही चूक असेल तर त्यांना तुम्ही योग्य रीतीने पार पाडू शकता, तेव्हाच तुम्हाला हा नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे। आता रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? तर योजनेच्या अपेक्षित तारखेनंतरही आपल्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर घाबरायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपले बँक खाते तपासून माहिती बरोबर आहे की नाही ते पहा। त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपली लाभार्थी स्थिती तपासा। येथे काही समस्या दिसल्यास त्वरित आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, काही चुका असतील तर त्या तुम्ही सुद्धा घरी बसल्या बसल्या करू शकता। आता योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने डिजिटल माध्यमाचा वापर सुद्धा केलेला आहे। थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिकाधिक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याची योजना शासनाने केली आहे। त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी नोंदणी करून घेण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या काहीच दिवसात नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती पडणारच आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।